मुळात म्हणजे माझी आई खूप जिद्दी आहे सर. कारण माझी कुठली प्रेरणा असेल तर ती माझी आई आहे. आई आहे कारण कुठल्याही शिक्षणाचा बॅकग्राऊंड नसताना तिनं तिच्या चारही मुलांना शिक्षण दिलं. ओके. कारण आता ग्रामीण भागामध्ये बघतो की बाबा मुलींना शिक्षणाचं एवढी संधी उपलब्ध नसते आणि जरी असली तरी पालकांचा तो कल नसतो की बाबा मुलींना शाळेत पाठवायचं. तर माझी मोठी बहीण आहे जी सगळ्यात आमच्या 4 भावंडामध्ये मोठी आहे. तर गावामध्ये फक्त 7वी-8वीपर्यंतचं शिक्षण असताना देखील शहरासारख्या सोलापूर शहरासारख्या ठिकाणी माझ्या बहिणीला आईने पाठवण्याचं धाडस दाखवलं. तर माझी कुठली खरी प्रेरणा असेल किंवा मी इथपर्यंत येण्याचा प्रवास असेल किंवा माझं जे शिक्षण झालं असेल तर ते फक्त तिच्यामुळे. नेहमी कुठं जरी गेलं तरी हा प्रश्न आवर्जून विचारला जातो की बाबा पोलीस खात्यासारखी 24 तास बिझी असणारी नोकरी करून तुम्ही सरळ सेवेतून म्हणजे MPSCच्या डायरेक्टमधून PSIची पोस्ट कशी काढली. आपण बघतो स्पर्धा परीक्षेत मुलांना भरपूर सारे प्रश्न असतात की बाबा माझं वय होतंय, माझं लग्न झालंय किंवा मी नोकरी करतो तर मला हे होईल का. तर त्या सगळ्यांना मी एकच उत्तर सांगेन की बाबा त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आहे. किंवा डिपार्टमेंटलमधल्या माझ्या पोलीस बांधवांना मला हे सांगावं असं वाटतं की बाबा तुम्ही म्हणताय की बाबा डायरेक्टची एक्झाम आहे, नको आपल्याला ते नाही होणार, आपण डिपार्टमेंटलच करू. तर मला फक्त इथं हेच सांगायचं आहे की डायरेक्ट किंवा डिपार्टमेंटला असा एक्झामचा कुठलाही फरक नसतो. 2019ला देखील मी पहिल्यांदा मेन्सला क्वालिफाय झालो होतो आणि त्याबद्दल एक गोष्ट सांगू शकते ती प्री जेव्हा पास झालो होतो मला तो माझ्यासाठी आनंद हा मेन्सचा रिझल्ट म्हणजे आता फायनल रिझल्ट लागला त्याच्यापेक्षा देखील भयंकर होता. कारण MPSCची एखादी परीक्षा आपण प्रिलिम्स पहिल्यांदाच पास होतो तो काही वेगळाच आनंद होता. मला 102 असल्यामुळे मला असं वाटायचं की आपण पास होऊया, ग्राउंडला 100 घेऊया आणि इंटरव्ह्यूला बऱ्यापैकी घेऊ. म्हणजे मी आकड्यांचा एक खेळ मांडत होतो की बाबा आपलं होऊन जाईल नाही का, ह्या इगोमध्ये होतो. परंतु जेव्हा कट ऑफ आला तेव्हा कळलं की आपण 1 मार्काने राहिलो. तुमच्या आयुष्यामध्ये असा कुणीतरी एक शिक्षक पाहिजे, कुणीतरी एक मित्र पाहिजे जो तुम्हाला एक मेंटोर पाहिजे जो तुम्हाला गाईड करेल की बाबा स्पर्धा परीक्षेत काय केलं पाहिजे किंवा काय न केलं पाहिजे हे सांगणारा एक व्यक्ती गरजेचा असतो. की डिप्रेशनबद्दल बघायला गेलं तर ही डिप्रेशन नेमकी भयानक परिस्थिती काय आहे किंवा काय असतं हे डिप्रेशन मला हे केव्हा जाणवलं. तर मला हे तेव्हा जाणवलं जेव्हा आमचा डिपार्टमेंटलचा निकाल लागला आणि ज्यामध्ये मला अपयश आलं होतं आणि ज्या मित्रांसोबत मी अभ्यास करत होतो ज्यांना हे करू नका ते करू नका अशी मेंटॉरची भूमिका निभवून मी त्यांना सांगितलं होतं ते मित्र माझे ट्रेनिंगला गेले होते आणि ते वर्दीमध्ये फोटो काढत होते. आपण 3 इडियटचा पिक्चर बघतो नाही का की बाबा मित्र नापास झाला तर आपल्याला दुःख होतं परंतु मित्र जर पहिला आला तर त्रास होतो. तसाच काहीतरी माझ्यासाठी तो प्रसंग होता. मला त्यांच्या यशाबद्दल वाईट वाटत नव्हतं कारण ते माझेच मित्र होते त्यामुळे ते यशापर्यंत गाठले होते हे निश्चितच चांगलं होतं. परंतु मला माझ्या स्वतःबद्दल किंवा मला माझ्या भविष्याबद्दल भीती वाटत होती की बाबा आता माझं काय होणार नाही का. नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं मी सागर सोने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्रातला एक सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आपण तुमच्यासमोर घेऊन येत असतो ज्याचं नाव आहे PSI पॉडकास्ट. आपल्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की महाराष्ट्रभरातल्या ग्रामीण भागातल्या निमशहरातल्या शहरातली जी तरुणी आहेत ज्यांनी कष्टानं PSI होण्याचं जे त्यांचं स्वप्न होतं ते साध्य केलं अशा लोकांना तुमच्यासमोर घेऊन येणं हा इन्फिनिटीचा मुख्य उद्देश आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज आपल्याबरोबर आहेत ज्ञानेश्वर पलंगे सर. सर तुमचं सगळ्यात पहिल्यांदा इन्फिनिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. सरांबद्दल जर सांगायचं झालं तर फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून इतर डिजिटल फॉर्मवरून सरांना आधी ऐकलंच असेल. सर आज जरी PSI असतील तरी सरांचा प्रवास हा 2014चा आहे. 2014ला सर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई म्हणून भरती झालेले आहेत. आज जवळपास 9.5 वर्ष झालेले आहेत. मग तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की मग सर आता डिपार्टमेंटल PSI थ्रू त्यांचं सिलेक्शन झालं असेल तर याचं उत्तर अर्थात नाही आहे. सर डिपार्टमेंटल PSI नाही झाले. जी PSIची थेट परीक्षा होती ज्याची जाहिरात 2020मध्ये आलेली होती आणि ज्याचा निकाल 4 जुलै 2023ला लागलेला होता त्यामध्ये सर PSI म्हणून सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा अल्पपरिचय करून द्यावा. सगळ्यात अगोदर धन्यवाद सर. मी इन्फिनिटी परिवाराचं आणि सरांचं विशेष करून आभार व्यक्त करतो की बाबा माझा हा जो स्पर्धा परीक्षेतला प्रवास आहे किंवा एक पोलीस शिपाई ते PSI होण्यापर्यंत जो माझा प्रवास आहे तो प्रवास मला सांगण्यासाठी सरांनी ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सरांचे आणि इन्फिनिटी परिवाराचा आभार व्यक्त करतो. आणि सरांनी माझा परिचय करूनच दिला तरी देखील मी थोडक्यात माझा परिचय करून देऊ इच्छितो. माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे. 4 जुलैपूर्वी एक ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे हा पोलीस शिपाई होता आणि 4 जुलैला जेव्हा निकाल लागला तेव्हा हा पोलीस शिपाई असणारा पोलीस अधिकारी झाला होता. आणि माझ्याबद्दल विचारायचं झालं तर मी सोलापूर जिल्ह्यातल्या गुळवंची या एका छोट्याशा खेडेगावातून येतो.
माझे वडील गवंड्याचं काम करतात आणि माझा भाऊ देखील त्यांना मदत करण्याचं काम करतो. माझी आई गृहिणी आहे. माझ्या 2 बहिणी आहेत. त्या दोघींचं देखील लग्न झालेलं आहे. आणि इवन माझ्याबद्दल विचाराल तर 2014ला भरती झाल्यानंतर 2019मध्ये माझा देखील विवाह झालेला आहे. मला एक 3-3.5 वर्षाचा मुलगा आहे 2020ला झालेला. आणि असा माझा परिवार आहे. परंतु परिवाराला देखील लांब ठेवून मी स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास पूर्ण करून 2020ची परीक्षा पूर्ण पास होऊन आज पोलीस उपनिरीक्षक म्हणून इथं या पॉडकास्टच्या कार्यक्रमात आलेलो आहे. सर, तुम्ही बोलताना उल्लेख केला की भाऊ आणि वडील गवंडी काम करतात. शेती आहे का नाही? नाही सर, शेती नाही. मग गवंडी कामात भूमिहीन आहात, बरोबर. भाऊ आणि वडील गवंडी काम करतात, तर ही तुमची पहिल्यापासून शिक्षणाची प्रेरणा आपल्याला शिकायचं की आई वडिलांनी सांगितलं की शिकलं पाहिजे लेकराने? मुळात म्हणजे माझी आई खूप जिद्दी आहे सर. कारण माझी कुठली प्रेरणा असेल तर ती माझी आई आहे. कारण कुठल्याही शिक्षणाचं बॅकग्राऊंड नसताना तिनं तिच्या 4ही मुलांना शिक्षण दिलं. ओके. कारण आता ग्रामीण भागामध्ये बघतो की बाबा मुलींना शिक्षणाचं एवढी संधी उपलब्ध नसते आणि जरी असली तरी पालकांचा तो कल नसतो की बाबा मुलींना शाळेत पाठवायचं. तर माझी मोठी बहीण आहे जी सगळ्यात आमच्या 4 भावंडामध्ये मोठी आहे. तर गावामध्ये फक्त 7वी-8वीपर्यंतचं शिक्षण असताना देखील शहरासारख्या सोलापूर शहरासारख्या ठिकाणी माझ्या बहिणीला आईने पाठवण्याचं धाडस दाखवलं. म्हणजे तिच्याकडे ती एक आवड होती की बाबा इवन घरामध्ये देखील कुठलाही कागद असला तर तो फेकून देण्याच्या अगोदर ती आमच्या 4 भावंडांना दाखवते की बाबा हा महत्त्वाचा आहे का बघा आणि हा ठेवा. म्हणजे ती एक ओढ तिच्या मनामध्ये आहे किंवा शिक्षणाचं महत्त्व ती जाणून आहे. तर त्यामुळे मला वाटतं की बाबा तर माझी कुठली खरी प्रेरणा असेल किंवा मी इथपर्यंत येण्याचा प्रवास असेल किंवा माझं जे शिक्षण झालं असेल तर ते फक्त तिच्यामुळे. सर, तुम्ही कुटुंबाचा उल्लेख केला. आम्हाला 2 फार महत्त्वाचे प्रश्न विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न हा आहे, 2014ला सिलेक्शन आहे. मुंबई सिटीसारख्या शहरामध्ये तुम्ही सेवेत आहात. मुंबई शहरामधलं कॉन्स्टेबलचं काम हे हेक्टिक असतं. म्हणजे तुम्ही बाकीच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी पाहिलं तर मी नाही म्हणत की काम नसतं किंवा काम करत नाहीत, पण ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहे तिथं ट्रिमंडस प्रेशर तुम्हा लोकांवर असतं. असं असताना तुम्ही अभ्यास कसा केला? बरोबर. मला नेहमी कुठं जरी गेलं तरी हा प्रश्न आवर्जून विचारला जातो की बाबा पोलीस खात्यासारखी 24 तास बिझी असणारी नोकरी करून तुम्ही सरळ सेवेतून म्हणजे MPSCच्या डायरेक्टमधून PSIची पोस्ट कशी काढली? तर मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की बाबा तुम्ही अभ्यास किती वेळ केला किंवा कसा केला ह्याच्यापेक्षा देखील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पद मिळवून देण्यामध्ये असते ती म्हणजे त्या पदाचं आपल्याला असणारं आकर्षण. बरोबर. ते जर ते बॉन्डिंग तुमच्या त्या पदाचं आणि तुमच्या त्या आकर्षणाचं जर बॉन्डिंग जबरदस्त असेल तर तुम्हाला ते ध्येय गाठण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. हां, आणि जर अभ्यासाच्या बद्दल विचारायचं झालं तर मग पोलीस खात्यासारखी 24 तास बिझी असणारी नोकरी करतो. आता आपण बघतो स्पर्धा परीक्षेत मुलांना भरपूर सारे प्रश्न असतात की बाबा माझं वय होतंय, माझं लग्न झालंय किंवा मी नोकरी करतो तर मला हे होईल का? तर त्या सगळ्यांना मी एकच उत्तर सांगेन की बाबा त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आहे. कारण 2019ला लग्न झालं, 2014ला पोलीस खात्यामध्ये आलो, 9 वर्षाची सर्व्हिस झाली, अशी 24 तास बिझी असणारी नोकरी करतोय. एक मुलगा देखील झालेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी असताना देखील मी माझ्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रवास कधी थांबवला नाही. आणि अभ्यासाच्या बद्दल विचाराल तर मी काय करायचो की समजा मला मुंबईमध्ये बघतो की आपण लोकलचा प्रवास आपल्याला करावा लागतो. लोकलचा प्रवास हा जवळजवळ 1-1.5 तासाचा आपला जो वेळ आहे तो त्या लोकलच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निघून जातो. तर त्या काळामध्ये मी काय करायचो, जेव्हा मी ड्युटीला वगैरे जायचं असेल तर ते माझ्या मोबाईलमध्ये खूप सारे आपण बघतो की यूट्यूबमध्ये आपण बघतो मोबाईल एकदम बाबा मोबाईल वापरू नका असा सल्ला दिला जातो. तर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी देखील मोबाईलमध्ये आहेत. तर मी मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे डाउनलोड करायचो. करंट अफेअर्स असतील किंवा एखाद्या माहितीचा व्हिडिओ असेल तर ते व्हिडिओ डाउनलोड करायचो आणि पुस्तकाच्या पेजेसच्या नोट्सच्या वगैरे फोटो काढून घ्यायचो. आणि जेव्हा मला ट्रेनमध्ये मी प्रवास करायचो तर कानामध्ये ब्लूटूथ टाकायचो आणि आपलं जाता येता ते व्हिडिओ बघायचो आणि माझ्या अभ्यासाला रिव्हिजन करायचो. आणि जेव्हा ड्युटी माझी संपायची तेव्हा माझी ओढ फक्त कधी एकदा मी रूमवरती येऊन फ्रेश होऊन लायब्ररीला जातो एवढंच माझं. हां, म्हणजे कधी एकदा अभ्यासाला जाऊन बसतो एवढीच माझी ओढ असायची. तर मग तर जसा वेळ मी चोरण्याचा प्रयत्न करत गेलो आणि जसा वेळ भेटेल तसा अभ्यास करत गेलो आणि आज इथपर्यंत येऊन बोला. माझा दुसरा प्रश्न आहे की बाबा जे कॉन्स्टेबल लोक आहेत त्यांचं एक असतं की आपण डिपार्टमेंटल PSI, बरोबर, जेणेकरून स्पर्धा कमी असेल. बरोबर. तुम्ही डिपार्टमेंटलची का तयारी केली का काय? निश्चितच सर. आता जी मी पहिल्यांदा डिपार्टमेंटलला क्वालिफाय झालो होतो, जी की 2021ला डिपार्टमेंटलची परीक्षा आली होती. बरोबर, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किंवा आता नवीन देखील एक्झाम आलेले आहे. तर मला फक्त माझ्या पोलीस बांधवांना एवढंच सांगायचं किंवा इतरांना देखील एवढंच सांगायचं की बाबा तुम्ही एक्झामला कम्पेअर करू नका. कारण बरेच जण असं बोललं जातं, डायरेक्टवाले बोलतात की बाबा डिपार्टमेंटल PSI झाला म्हणजे की किंवा डिपार्टमेंटलची एक्झाम म्हणजे सोपी असेल किंवा त्यांच्यासाठी ही एक गोष्ट करणं सोपी आहे. किंवा डिपार्टमेंटलमधल्या माझ्या पोलीस बांधवांना मला हे सांगावं असं वाटतं की बाबा तुम्ही म्हणताय की बाबा डायरेक्टची एक्झाम आहे, नको आपल्याला ते नाही होणार, आपण डिपार्टमेंटलच करू.
तर मला फक्त इथं हेच सांगायचं आहे की डायरेक्ट किंवा डिपार्टमेंटला असा एक्झामचा कुठलाही फरक नसतो. MPSCच्या प्रत्येक एक्झाममध्ये राज्यसेवा पास होणारे इव्हन विद्यार्थी बघतो आपण की कंबाईनची प्रिलिम्स पास होऊ शकत नाही. बरोबर. मला फक्त इथं हेच सांगायचं आहे की बाबा तुम्ही तसा विचार नका करू. तुम्ही त्या एक्झामला काय रिक्वायर्ड आहे, त्याची प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, ग्राउंड असेल, इंटरव्ह्यू असेल, बरोबर. ह्या प्रत्येक टप्प्याची जी रिक्वायर्ड आहे ती रिक्वायर्ड जर तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करत गेलात तर 100% तुम्हाला यश भेटेल. आणि सरांनी जसं विचारलं की बाबा डिपार्टमेंटल तुम्ही एक्झाम दिली का, तर मी आता 2021ला झालेली डिपार्टमेंटल एक्झाम दिलेली. मात्र माझे डॉक्युमेंटेशन काही इश्यू होता डॉक्युमेंटचा, तर त्यामुळे मी त्या एक्झामला तेवढं फोकस केलं नव्हतं. त्याची जी रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे तरी देखील मी त्याची प्रिलियम पास झालेलो, त्याची मेन्स दिलेली. 2 डिसेंबरला माझं ग्राउंड झालेलं, ते ग्राउंड देखील दिलेलं. परंतु माझं दुर्दैव म्हणा, ग्राउंडच्या वेळेस मी आजारी होतो. मला स्पॉन्डिलायसिस नावाचा आजार झाला होता आणि त्यामुळं मेन्सला चांगला स्कोअर असताना देखील मला ती डिपार्टमेंटलची एक्झाम क्लिअर करता आलं नव्हतं. आणि त्यानंतरच मात्र लगेच आमचं फेब्रुवारीमध्ये डायरेक्टचं ग्राउंड होतं आणि त्या ग्राउंड झाल्यानंतर 4 जुलैला निकाल लागला आणि ह्या 5-6 महिन्यामध्ये लगेच जिथं अपयश आलं होतं डिपार्टमेंटला तर लगेच यश आलं डायरेक्टमध्ये. म्हणून एवढं सांगतो की बाबा तुम्ही त्या एक्झामला कम्पेअर नका करू, तर त्या एक्झामची रिक्वायर्ड ओळखा आणि ती रिक्वायर्ड करू. जे लोक म्हणतात की डिपार्टमेंट आणि PSI सोपं आहे, हो हो, ते तुमच्याकडून माझं मत आहे की चुकीचं आहे बाबा ते, तसं काय नाही. सर आता आपण एकूण अभ्यास पद्धतीवर येऊयात. कधी ठरवलं की PSIची तयारी करायची? सर आपण बघतो की बाबा बरेच जण सांगतात की मी लहानपणापासून ठरवलं होतं. मला वाटतं असं लहानपणापासून वगैरे कुणी काही ठरवत नसतं. मी इव्हन माझं 10वी झाल्यानंतर मला हे देखील माहिती नव्हतं की 11वीला गेल्यावरती आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशी कुठली फॅकल्टी असते, कारण मी ग्रामीण भागातला विद्यार्थी. त्यामुळे 10वी नंतर आपल्याला एवढंच माहिती असतं की 11वी आणि 12वी असं काहीतरी असतं. परंतु मला ते नंतर कळलं की आर्ट्स कॉमर्स असतं. मग 10वीमध्ये किंवा इव्हन माझ्या सगळ्या शालेय जीवनामध्ये वर्गामध्ये पहिला नंबर असल्यामुळं एक कुठंतरी थोडासा मनामध्ये हे होतं की बाबा आपण आर्टला कसं ॲडमिशन घ्यायचं, बरोबर. आणि ग्रामीण भागातून आल्यामुळे एक छोटीशी भीती होती की बाबा इंग्लिश आपल्याला झेपेल का, मग सायन्स कसं घ्यायचं. त्यामुळे मग मधला पर्याय कुठला असेल तर मग मी कॉमर्स निवडलं आणि 11वी-12वी कॉमर्समध्ये केलं. पण त्यानंतर होतंय काय किंवा त्याच्यानंतर व्यवसायाच्या कुठल्या मार्ग आहेत, रोजगार कुठला आहे याची कुठलीही कल्पना नव्हती. म्हणून मी कॉमर्स केलं आणि त्यानंतर आमच्या रिलेटिव्हमध्ये एक जण शिक्षक आहेत, आमच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. त्यामुळे वडिलांची अशी इच्छा होती की बाबा मी पण शिक्षक व्हावं. म्हणून वडिलांच्या इच्छेखातर मी 12वी नंतर DEडला ॲडमिशन घेतलं. पंढरपूरमध्ये अध्यापक विद्यालय आहे, गव्हर्नमेंट कॉलेज, तर तिथं मला ॲडमिशन झालं एकदम 4-5 हजार गव्हर्नमेंटच्या फीमध्ये, कमी फीमध्ये. तर मग DEड पूर्ण केलं. मग तेव्हा ठरवलं की आता DEडला गेलो म्हणल्यावरती शिक्षक होऊया. मग ते टार्गेट ठेवलं की आपण शिक्षक व्हायचं आहे. परंतु जसं मी DEडहून बाहेर पडलो त्यानंतर शिक्षक भरती कुठलीही झाली नाही. ते शिक्षक भरती पूर्ण बॅन झालेली, शिक्षक भरती बंद झालेली. मग आता कुठलं काय करायचं नाही का, म्हणजे मग रोजगार कसा मिळवायचा. तर त्यानंतर ग्रामीण भागामध्ये आपण बरेचसे बघतो की मुलांना पोलीस भरतीचं वेळ लागलेलं असतं, पोलीस भरती बरेचसे युवक करतात. तर मग मी पण मुलांसोबत अभ्यास करायला लागलो, इव्हन त्या पोलीस भरतीच्या मुलांना शिकवायचो आणि त्यांच्यासोबत फॉर्म भरला आणि 2014ला भरती देखील झालो. म्हणून मग रोजगार कुठला मिळवणं गरजेचं होतं, तर ते बाबा लगेच पोलीस भरती होणं होतं. त्यामुळे मी ठरवलं की शिक्षक व्हायचं, पोलीस झालो. असं. सर प्रीचा काय स्कोर होता? सर मला प्रीला 45च्या आसपास काहीतरी स्कोर असेल आणि आपण बघतो की आत्ता सध्या आपण PSIचा प्री देखीलचा स्कोर देखील 50+ जातोय, बरोबर. पण त्यावेळेस 42 वगैरे लागायचा, 40-42. आणि अजून एक गोष्ट मला इथं प्रीच्याबद्दल सांगावीशी वाटतं की बाबा इव्हन आता मी एवढ्या एक्झाम दिल्या पण मला कुठल्याही एक्झाममध्ये 50+ स्कोर्स झाला नाही प्रिलिम्सला, बरोबर. तर ते एक आहे. फक्त एवढंच म्हणायचं की बाबा नुसती प्री एक्झाम आपण बघतो काय मुलं प्रीला 60+ स्कोर राहतो आणि त्या सगळ्या मेन्सला असतात आणि त्या मेन्सच्या गोंधळामध्ये असं होतं की नेमकी कुठली मेन्स द्यायची हे त्यांना समजत नाही. इव्हन आता माझ्या लायब्ररीमध्ये देखील माझे काही सहकार्य आहेत, बरोबर, तर ते माझ्यापेक्षा ब्रिलियंट आहेत. परंतु होतं असं की त्यांचा प्री 2-3 मेन्सला क्वालिफाय झाल्यामुळे त्यांचा हा गोंधळ होतो की बाबा मी नेमकी ST देऊ का PSI देऊ. म्हणून मग मी परत तीच गोष्ट रिपीट करेन की बाबा तुम्ही त्या एक्झामला फोकस करा. मला प्रीला स्कोर जरी 50च्या पुढे येत नसला तरी मी मेन्सला मात्र चांगली तयारी. बरं, मेन्सचा काय स्कोर होता सर? मला मेन्सला 258 होते आणि आमच्या कॅटेगरीचा कट ऑफ 237 लागले, म्हणजे 21 मार्काची लीड होती. मराठी इंग्रजी फर्स्ट पेपरला किती स्कोर होता? सर मला आता स्पेसिफिक तसं स्कोर नाही आठवत, पण ओव्हरऑल 258 होते आणि 237. मराठाचा अभ्यास कसा केला होता आणि विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? महत्त्वाचं म्हणजे ह्या 2020 बद्दल मला सांगावं असं वाटतं की 2019ला देखील मी पहिल्यांदा मेन्सला क्वालिफाय झालो होतो आणि त्याबद्दल एक गोष्ट सांगू शकते. ती प्री जेव्हा पास झालो होतो मला तो माझ्यासाठी आनंद हा मेन्सचा रिझल्ट म्हणजे आता फायनल रिझल्ट लागला त्याच्यापेक्षा देखील भयंकर होता. कारण MPSCची एखादी परीक्षा आपण प्रिलिम्स पहिल्यांदाच पास होतो, तो काही वेगळाच आनंद होता. आणि मला आणखीन तो दिवस आठवतो त्या रिझल्टचा की बाबा तो रिझल्ट लागणार, कारण STचा आणि SOचा अगोदर कट ऑफ लागला होता आणि PSIचा लागेल अशी शक्यता त्या दिवशी होती.
आणि मला ड्युटीला सुट्टी होती त्या दिवस. मग एकटाच होतो रूम होते. मग करायचं काय नाही का, तो प्रेशर हँडल होत नव्हतं किंवा रिझल्ट कधी लागेल, कसा लागेल, किती लागतील नाही का. म्हणून मी पिक्चर बघायला गेलेलो सरळ. आणि मी जेव्हा पिक्चर हॉलच्या बाहेर आलो तर थोड्या वेळातच लगेच ते कट ऑफ आला होता आणि त्यात बघितलं की बाबा आपण प्रीला पास झालो आणि तो आनंद काही औरच होता. बरोबर. आणि मेन्सच्या बद्दल सांगायचं झालं तर मराठीच्या अभ्यासाबद्दल विचाराल तर मी 2019ला जेव्हा मेन्स दिली का, ती माझी पहिली मेन्स असल्यामुळे माझ्याकडून भरपूर साऱ्या चुका झाल्या होत्या. एकतर मी काय केलं की मेन्सला क्वालिफाय झाले असल्यामुळे सिक लीव्ह वगैरे घेतली आणि गावी गेलो. आणि गावी जे पोलीस भरतीची तयारी करतात त्या मित्रांसोबत राहून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इव्हन मी आता पुण्यासारख्या शहरामध्ये आपण बघतो किंवा पुण्यात आल्यावरती MPSC होते असं, कारण काहींचा ग्रह असतो. परंतु मी पुण्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू द्यायला, ते पण इन्फिनिटीमध्ये पहिला मॉक इंटरव्ह्यू द्यायला आलो. म्हणजे हे पुण्यात येणं स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने माझं पहिलं होतं, फक्त मॉकसाठीच आलो. तर मी तिथं गेलो, ती एक माझी चूक झाली, कारण मला तिथं बॅकग्राऊंड तसा भेटला नाही की बाबा नेमकं काय केलं पाहिजे किंवा काय नाही. त्यामुळे माझ्या भरपूर साऱ्या चुका त्या मेन्समध्ये झाल्या. आणि मला आठवतं तरी देखील मला 102 मार्क पडलेले मेन्सला 2019 बद्दल बोलतोय मी. आणि कट ऑफ माझ्या बाय लक असा लागला की 103ला कट ऑफ लागला. पण SCचा तेवढा कट ऑफ कधी लागत नव्हता, 100च्या आसपास लागायचा असा अंदाज होता. मग मला 102 असल्यामुळे मला असं वाटायचं की आपण पास होऊया, ग्राउंडला 100 घेऊया आणि इंटरव्ह्यूला बऱ्यापैकी घेऊ. म्हणजे मी आकड्यांचा एक खेळ मांडत होतो की बाबा आपलं होऊन जाईल नाही का, ह्या इगोमध्ये होतो. परंतु जेव्हा कट ऑफ आला तेव्हा कळलं की आपण 1 मार्काने राहिलो. बरोबर. आणि मराठीच्या स्पेसिफिक अभ्यासाबद्दल विचाराल तर मग त्या 2019मध्ये माझ्या ज्या चुका झाल्या, मी त्या चुकांवरती काम करण्याचा प्रयत्न केला. मी काय केलं मग की आपण काय करतो की समजा आता आपण मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वाचतो किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचतो, आपण फक्त पुस्तक वाचतोय, संपवतोय, परत ती रिव्हिजनला पुस्तक घेतो आणि परत संपवतोय. मग आपल्या 2-3 रिडिंग होतात, आपल्याला असं वाटतं की माझा भरपूर अभ्यास झाला मराठीचा किंवा इंग्लिशचा. पण तो आपण जज करू शकत नाही. त्यामुळे मला त्या विद्यार्थ्यांना असं सांगावं असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुमची 1-2दा रिव्हिजन होते तेव्हा तुम्ही काय करा, आयोगाची क्वेश्चन पेपर घ्या. टॉपिक वाईज आपण करतोच, पण टॉपिक वाईज घेण्याऐवजी ओव्हरऑल एखादी क्वेश्चन पेपर घ्या. ॲग्रीची घ्या, राज्यसेवेची घ्या, कंबाईनची घ्या, ग्रुप बी, ग्रुप सी, कोणतीही घ्या. आणि जिथे सगळे मराठीचे 50-25 जे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा टाईम लावून प्रयत्न करा. आणि तिथं ते सगळे सोडवल्यामुळे काय होतं की एकाच वेळेस तुम्हाला नाम असेल, विशेषण असेल किंवा क्रियापद असेल किंवा वाक्यांचे प्रकार असतील, सगळे प्रकार तुम्हाला तिथं एका वेळेस टच होऊन जातील. बरोबर. म्हणजे सगळ्याच टॉपिकवरती तुम्हाला विचार करायला तिथं वाव भेटतो आणि तिथं होणाऱ्या चुका त्या चुकांवरती काम करायला आपल्याला संधी भेटते. त्यामुळं तुम्ही एखादी ओव्हरऑल क्वेश्चन पेपर सोडवा मराठीची, फक्त मराठी सोडवा, अख्खी पूर्ण प्रश्नपत्रिका नाही सोडवली तरी चालेल. मराठी सोडवा, त्यात होणाऱ्या चुका बघा, कुठले टॉपिक चुकतेत, वाक्यप्रचार चुकतोय का किंवा वाक्याचे प्रकार चुकतेत का ते बघा आणि त्याच्यावरती त्याची रिव्हिजन करा. ती योग्य राहील असं मला वाटतं. लॉचा अभ्यास कसा केला आणि तुम्ही डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं काय फायदा झाला का तुम्हाला? हां सर, 100% मला असं वाटतं की मी डिपार्टमेंटल मध्ये असल्यामुळे आणि लॉला मला चांगला स्कोर आला असं मला वाटतं किंवा दुसऱ्या पेपरलाच ओव्हरऑल चांगला स्कोर आला असं वाटतं. आणि जर दुसऱ्या पेपरची किंवा लॉच्या तयारीबद्दल मला विचाराल तर माझे एक सहकारी आहेत दीपक कोळवलकर म्हणून माझे मित्र आहेत. ते आता माझ्यासोबत 2020ला मेन्सला होते. इव्हन आता ते 29 तारखेला ते दुसरा पेपर देखील देतील. तर आम्ही काय करायचो, जेव्हा माझी 10 वाजता लायब्ररी बंद व्हायची तेव्हा मी लायब्ररी स्वतःच बंद करायचो. लायब्ररी बंद करून 10 वाजता मी दीपक सरांना फोन करायचो आणि आम्ही फोनवरती डिस्कशन करून लॉची तयारी करायचो. कारण आपण बघतो लॉसारखा विषय हा पाठांतराचा विषय, तिथे तुमचं पाठांतर होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि अजून एक गोष्ट सांगतो की ते दीपक माझ्या रूममेटचे भाऊ आहेत. म्हणजे ज्या दीपकला मी कधी बघितलं नव्हतं त्या दीपकनं माझ्या आयुष्यात प्रकाश आणला असं मी म्हणेन. कारण कसं, आम्ही फक्त 2 वर्ष, कारण आपण बघतो एक्झाम लांबली होती, तर त्या 1.5-2 वर्षाच्या फेजमध्ये आम्ही फक्त फोनवरती बोलायचो आणि 1.5-2 तास फोनवरती डिस्कशन करायचो, चर्चा करायचो. म्हणजे ज्या माणसाला आपण कधी बघितलं नाही त्या माणसासोबत तुम्ही 1.5-2 तास अभ्यासाचं डिस्कशन. हे कशामुळे घडतंय? फक्त की बाबा तुम्हाला तुमच्या अभ्यासाप्रती किंवा तुमच्या ह्याच्याप्रती असणारी निष्ठा किंवा ती तीव्रता असेल तर त्याच्यामुळेच येऊ शकतं असं मला वाटतं. तर मी डिस्कशन थ्रू लॉचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. ग्राउंडची तयारी कुठे केली आणि काय स्कोर होता ग्राउंडचा? हां सर, मी ह्या 2020च्या ग्राउंडची प्रिपरेशन करण्याअगोदर माझं 2 डिसेंबरला डायरेक्टचं डिपार्टमेंटलचं ग्राउंड होतं. आणि मला एक अशी म्हणजे गोष्ट सांगावीशी वाटते की बाबा ह्या दोन्ही ग्राउंडमध्ये जवळजवळ 1 महिनाभराचा अंतर असेल. म्हणजे डिपार्टमेंटचं ग्राउंड आणि डायरेक्टचं ग्राउंड. म्हणजे 2 डिसेंबरला डिपार्टमेंटल झालं की लगेच फेब्रुवारीमध्ये वगैरे 1-1.5 महिन्यामध्ये डायरेक्टचं ग्राउंड होतं. हां, डायरेक्टचं ग्राउंड होतं. आणि माझं दुर्भाग्य असं की त्याच काळामध्ये मला स्पॉन्डलायसिस नावाचा एक आजार झाला होता, ज्या आजारामध्ये तुम्हाला बॉडीची मुवमेंट करणं देखील मुश्किल होऊन जातं. बरोबर. परंतु त्या फेजमध्ये देखील फक्त आपलं ध्येय होतं की बाबा आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. ग्राउंडचा जो टप्पा आहे तो टप्पा आपल्याला पूर्ण करायचा, म्हणून तसाच जीवाच्या तिढीनं मी पळत राहिलो नाही का. आणि ही ग्राउंडची तयारी करताना मी काही दिवस मुंबईमधल्या रेसकोर्स, महालक्ष्मी रेसकोर्स आहे तर तिथे तयारी केली काही दिवस.
आणि त्यानंतर मग फॅमिली वगैरे इथं नसल्यामुळे किंवा प्रॉपरली डाएट घेता येत नसल्यामुळे मग परत जेव्हा माझं डिपार्टमेंटलचं ग्राउंड कंप्लीट झालं जिथं मला 84 स्कोर आला आणि माझं दुर्भाग्य असं की बाबा तिथं फक्त मला एक 10 मार्कांनी माझं राहिलं असेल सिलेक्शन, म्हणजे एक 94 मार्क जरी पडले असेल तरी डिपार्टमेंटल सिलेक्शन झालं असतं, परंतु ते राहिलं. त्यानंतर मग लगेच डायरेक्टचं ग्राउंड होतं आणि विषय असा होता की ते ग्राउंड डिपार्टमेंटलचं करताना मला त्रास व्हायचाच स्पॉन्डलायसिसचा, पण मी असा विचार करायचो की आपण डायरेक्टला पण क्वालिफाय आहोत आणि ते ग्राउंड देखील इव्हन तोपर्यंत क्वालिफाईंगच होतं, म्हणजे फक्त 60 मार्क पाडा आणि तुम्ही इंटरव्ह्यूला जावा आणि लीड पण मेसला चांगली होती 20ला, त्यामुळे मला वाटायचं की कशाला इथे एवढा हार्डवर्क करायचं नाही का. बरं. आणि एक्झाम पण 20ची होती आणि हे 21ची होती, त्यामुळे मी तिथं कुठंतरी मागं वाढलो असेल आणि ती रिक्वायरमेंट मी पूर्ण करू शकलो नसेल त्या एक्झामची, त्यामुळे मला तिथं अपयश आलं. आणि त्यानंतर मग जेव्हा ग्राउंडचे मार्क कन्सिडर करणं असं जेव्हा झाले नोटीस, तेव्हा मग मी परत पूर्ण ताकदीनं ग्राउंडवरती उतरायचं ठरवलं आणि मी गावी गेलो आणि गावातल्या सोलापूरमध्ये जे शासकीय ग्राउंड आहे तर त्या शासकीय ग्राउंडवरती मग मी परत पुढच्या ग्राउंडची तयारी केली 1-1.5 महिन्यामध्ये, परंतु तरी देखील त्रास होत होता. आणि नशीब असं की इकडं 84 डिपार्टमेंटला येऊन देखील डायरेक्टला मला नंतर महिन्याभरात झालेल्या ग्राउंडला 80 स्कोर आला, परंतु एक्झॅक्टली ओव्हरऑल मेन्सची लीड असेल, ग्राउंड असतील किंवा मुलाखतीचे मार्क असतील तर ह्या सगळ्यांमुळे मला हे पद भेटलं असं मला वाटतं. सर मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केला की मॉक इंटरव्ह्यू तुम्ही इन्फिनिटीमध्ये दिला होता. मला वाटतं माधव जगताप सरांनी तो घेतला होता. इन्फिनिटीचा काय फायदा झाला तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये? सर एक गोष्ट सांगू का की बाबा इव्हन स्पर्धा परीक्षेमध्येच आपण बघतो की क्लासेस असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल ह्यावरती बरंचसं बोललं जातं, पण माझं वैयक्तिक असं मत आहे की आता मला क्लासेस करायची संधी नाही भेटली, पण मी सांगितलं की बाबा मुलाखतीसाठी पहिल्यांदा मी पुण्यामध्ये मॉक इंटरव्ह्यूसाठी पाऊल ठेवलं. पण मला इथं एक सांगायचं आहे की बाबा तुम्ही क्लास लावा न लावा तर तुमची वैयक्तिक चॉईस आहे, परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असा कुणीतरी एक शिक्षक पाहिजे, कुणीतरी एक मित्र पाहिजे, जो तुम्हाला एक मेंटॉर पाहिजे, जो तुम्हाला गाईड करेल की बाबा स्पर्धा परीक्षेत काय केलं पाहिजे किंवा काय न केलं पाहिजे हे सांगणारा एक व्यक्ती गरजेचा असतो. तर तसं तुम्हाला कुणीतरी पाहिजे जेणेकरून तुम्हाला सांगेल की काय झालं पाहिजे. आणि मुलाखतीबद्दल विचाराल तर मग आपण स्वतः वैयक्तिक तयारी करून मुलाखतीची तयारी होईल असं मला नाही वाटत. त्यामुळं मी 1-2-3 मॉक दिले आणि माझा पहिलाच मॉक इन्फिनिटीमध्ये होता आणि या मॉकमध्ये विचारलेले बरेचसे प्रश्न मला तिथं मुलाखतीमध्ये देखील विचारण्यात आले आणि एक प्रकारचा आपल्याला कॉन्फिडन्स येऊन जातो की बाबा ते वातावरण आपल्याला तसं लाभतं मुलाखतीसाठी, तर मला वाटतं की ते माझ्या मुलाखतीसाठी फायद्याचं ठरलं. सर आता एक पर्सनली तुमच्यासाठी एक प्रश्न आहे जे अनेक विद्यार्थी फेस करतात, मग ते डिपार्टमेंटमध्ये असो किंवा जे अभ्यास करणारे विद्यार्थी असो. 2014चं सिलेक्शन बरोबर, जॉब लागला बरोबर, स्थिर स्थावर झालं सचिन सर, नंतर लग्न झालं बरोबर, एक मुलगा झाला, तर ठरवलं की नाही PSI द्यायची. फर्स्ट अटेम्प्ट दिली, प्री पास, मेन्स दिली, मेन्स क्वालिफाय होऊ नाही शकलो. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल दिली, डिपार्टमेंटल प्री पास, मेन्स पास, ग्राउंड, अंतिम यादीमध्ये नाव. बरोबर. आणि आत्ता हे म्हणजे की हे अनेक अप्स अँड डाऊन्स आहेत. बरोबर. कधी प्रीचा निकाल आला तर तुम्ही म्हणला मी खूप आनंदी झालो, बरोबर, मेनचा निकाल गेला किंवा काही आजारपणामुळं, मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते डिप्रेशन जे येतं ते कसं तुम्ही हँडल केलं तुमचं? आता बऱ्याचदा आपण बघतो यूट्यूब असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर की आपल्या कानावरती येतात किंवा आता रिसेंटली बऱ्याचशा घडलेल्या गोष्टी आहेत की बाबा ताणतणावामुळे स्पर्धा परीक्षेत नेमकं काय झालं हे आपण देखील बघतोय. बरोबर. तर मला असं वाटतं की हा एक जणू काही भाग झाला आहे स्पर्धा परीक्षेचा की बाबा हा ताणतणाव जो असेल बरोबर तर तो चांगल्या पद्धतीनं आपल्याला हँडल करता आला पाहिजे किंवा तो प्रेशर आपल्याला व्यवस्थित जर आपण क्लिअर केला तरच आपण आपल्या यशापर्यंत लवकर जाऊ, नाही का? मी तेच विचारतो आणि तुम्ही कसं ते मॅनेज केलं? तर मग मला जर विचाराल तर मी एक गोष्ट सांगतो की बाबा मी काय केलं, आपण बरेचसे बघतो की स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांचं काय काय अख्खं आयुष्य निघून जातं परंतु कुठलीही पोस्ट भेटत नाही किंवा यश भेटत नाही किंवा जरी म्हणजे त्या यशाच्या जवळपास देखील जाऊन येणारे काही स्पर्धा परीक्षेचे युवक असतात. परंतु मी एक केलं की माझं जे वैयक्तिक आयुष्य आहे त्या वैयक्तिक आयुष्याला वैयक्तिक आयुष्य ठेवलं, फॅमिली लाईफला फॅमिली. जेव्हा मी गावी जायचो तेव्हा कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही करायचो, फॅमिलीला माझा पूर्ण वेळ द्यायचो बरोबर. आणि जेव्हा मी ड्युटीवरती जायचो तेव्हा माझी प्रामाणिकपणे ड्युटी करायचो बरोबर. आणि त्यानंतर जेव्हा मी येईल तेव्हा मी प्रॉपरली माझा अभ्यास करायचो. फक्त मी काय केलं की माझे प्रत्येक आयुष्य वेगवेगळे केले, एका आयुष्याचे वेगवेगळे कप्पे केले की बाबा फॅमिलीचं आयुष्य एक, फॅमिलीला द्यायचा वेळ तो वेगळा
आणि आपली ड्युटीचा टाईम तो टाईम वेगळा आणि जेव्हा मला भेटतो वेळ तो मी माझ्या स्पर्धा परीक्षेला व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी माझ्या बाकीच्या गोष्टींना मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्या मिक्सअप होणार नाहीत एकमेकामध्ये. बरोबर. हां, थोड्याशा गोष्टी इकडं तिकडं 19-20 होतील परंतु त्या व्यवस्थित आपल्याला हँडल करता आल्या पाहिजेत. बरोबर. आणि असं नाही होत की बाबा तुम्ही लग्न करून तुम्ही परत स्पर्धा परीक्षा करू शकत नाही. लग्न करून देखील होऊ शकतं. त्यामुळं ते देखील तुमचं आयुष्य थांबू नका. जर समजा तुमचं वय 24-25 होत असेल आणि घरचे बाबा लग्नासाठी मुली असतील किंवा मुलं असतील प्रेशर करत असतील, हां, तुम्ही तुमचा तसा जोडीदार तुम्हाला भेटला तर निश्चितच तुम्ही यशापर्यंत देखील जाऊ शकता. बरोबर. जसं मला माझ्या पत्नीचं सहकार्य लाभलं की बाबा कुठलीही मुलगी लग्न झालं की तिला वाटतं की बाबा ना आपण आपल्या नवऱ्यासोबत राहूया किंवा आपण ह्याला जोडून एक प्रश्न विचारतो. तुम्ही मुंबई सिटीमध्ये आहात. बरोबर. आणि लग्न झाल्यानंतर मुलगी म्हणणारच की बाबा तू मुंबईला आहेस तर मी तुझ्या बरोबर तू तिथे शहरात राहणार, मी इथं गावात राहणार. बरोबर. आणि महिलांनी तसं म्हणणं चुकीचं नाहीये. तुम्ही कसं त्यांना समजावून सांगितलं? मी एक गोष्ट म्हणेन की बाबा आपण बघतो की लॉकडाऊन लागला आणि सगळ्यांचं आयुष्य असं बॅकफुटला गेलं. पण ते लॉकडाऊन माझ्यासाठी मी म्हणेन की सार्थक ठरलं. कारण 2019ला लग्न झालं आणि माझे मिसेस त्यावेळेस प्रेग्नेंट होत्या जेव्हा लॉकडाऊन लागलं. आणि त्यामुळे त्यांना माहेरी पाठवलं होतं आणि त्यांना माहेरी पाठवून ट्रीटमेंटसाठी मी मुंबईला ड्युटीला परत आलो होतो आणि त्याच काळात लगेच लॉकडाऊन लागलं. हां, मग ते बाकीच्या सगळ्यांसाठी खूप खडतर असा तो काळ होता. परंतु मी म्हणेन की त्या काळामध्ये माझ्यासाठी एक चांगली गोष्ट झाली की मला लॉकडाऊन असल्यामुळं किंवा फॅमिली प्रेग्नंट असल्यामुळं गावी जायचा विषय नव्हता आणि माझे आई वडील सुखरूप पद्धतीनं माझ्या गावच्या घरी होते आणि मला तो पूर्ण स्पॅन भेटला अभ्यासासाठी. बरोबर. आणि मग तो 20चा कालावधी ओलांडला आणि ही 20चीच एक्झाम असल्यामुळं मी मिसेसला बाबा थांब आता 19ला मी एका मार्काने राहिलोय तर बाबा ही प्रिलिम्स पास झालोय, आता मेन्स झालोय तर माझं ग्राउंड होतंय, मग निकाल लागेल नाही का, मग निकाल लागल्यानंतर घेऊन जातो असं. म्हणजे ते संकट म्हणाल का आपण ते संकट वादळ मी थोपवत राहिलो आणि आता यश भेटलं म्हटल्यावरती ते माझी फॅमिली देखील खुश आहेत, सासरवाडीचे लोक खुश आहेत, माझ्या घरचे खुश आहेत. आणि त्याच प्रश्नाकडे येतो, ज्या दिवशी निकाल लागला म्हणजे की 4 जुलैला त्यावेळेस आई वडील भाऊ आणि मिसेस बायकोची काय प्रतिक्रिया होती? त्यांच्या प्रतिक्रिया अगोदर मला एक गोष्ट सांगायची वाटते की बाबा त्या निकालाच्या दिवशी मी नेहमीप्रमाणे माझ्या ड्युटीवरती गेलो होतो. आणि आरोपी कैदी पार्टी हा आमचा ड्युटीचा डेलीचा भाग राहतो. तर मी आरोपींना घेऊन कोर्टात गेलो होतो आणि कोर्टात कुठलंही नेटवर्क नव्हतं सेशन कोर्टामध्ये आणि निकाल बहुधा 1:30-2च्या आसपास लागला असावा परंतु मला काहीच कल्पना नव्हती. मी आरोपीचं सगळं कामकाज करून जेव्हा कोर्टाच्या खाली आवारात आलो तेव्हा माझ्या मोबाईलला नेटवर्क यायला चालू झालं आणि त्या दिवशी मला वाटतं की बाबा कुणाचीच अशी अपेक्षा नव्हती की निकाल लागेल. बरेच जण प्रयत्न करत होते परंतु त्याच दिवशी लागेल असं कुणाला एक्सपेक्टेड नव्हतं. आणि मी जेव्हा खाली आलो तेव्हा मला मित्रांच्या फोनवरती फोन यायला चालू झाले आणि डिपार्टमेंटलचा निकाल नुकताच लागल्या 1-4-5 महिन्यापूर्वी लागून तिथं अपयश आल्यामुळं आणि तेव्हा देखील बऱ्याच जणांचं मिसगाईड झालं होतं की बाबा सर्वसाधारण यादीत नाव बघून त्यांनी सिलेक्शन झालं असं स्टेटस वगैरे ठेवलं होतं. तर ते कुठं जिवारी लागलं होतं त्यामुळे मी कुणाचाही कॉल रिसिव्ह केला नाही. मी तो निकाल डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला. हां, तेवढ्यात मला एक माझे मित्र ऋषी सर आहेत त्या सरांचा फोन आला. ते सर बोलले फौजदार साहेब तुमचं अभिनंदन. हां, मग तेव्हा कुठं वाटलं की बाबा हां म्हणजे आता ही ऑथेंटिक बातमी आहे तर आता मग आपलं झालं असेल सिलेक्शन नाही का. आणि तेव्हा त्या फोन आला तेव्हा मी त्या मुंबईच्या आमच्या पोलीसच्या अशा मोठ्याशा व्हॅनमध्ये आरोपी सोबत आहेत सगळे माझे पोलीस बांधव आहेत तर त्याचं सगळ्या गर्दीत होतो नाही का. तर तो काही वेगळाच प्रसंग होता किंवा तो काही वेगळाच आनंद होता. तर असं ती पद्धत होती. त्यानंतर मग मी पहिला फोन माझ्या आईला फोन केला आणि आईला सांगितलं की झालं फायनली सिलेक्शन नाही का. आणि त्यांना पण कुठेतरी एक विश्वास होता की बाबा नुकताच आता थोड्या दिवसापूर्वी डिपार्टमेंटलमध्ये फेल झाला होता किंवा अभ्यास करतो एवढं त्याग केलेला आहे तर 100% सिलेक्शन होईल. त्यामुळे तो आनंद त्यांचा काही वेगळाच होता. तर आनंद त्यांचा पाहायला मी तिथं नव्हतो परंतु मला माहिती आहे की बाबा निश्चितच त्यांना बाबा हा मुलगा आपला आहे याचं सार्थक म्हणजे आपण बघतो की बाबा मुलांनी आपल्या आईवडिलांच्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे तर ते सार्थक कुठं तर झालं असणार एवढा विश्वास मला नक्कीच आहे. बरं सर, मी शेवटाच्या प्रश्नाकडे येतो. जी मुलं कॉन्स्टेबल आहेत मग ते मुलं असतील मुली असतील आणि त्यांचं स्वप्न असेल की आपल्याला फक्त ह्या कॉन्स्टेबलवर नाही थांबायचं, बरोबर, आपल्याला PSI व्हायचं आहे, बरोबर, तर अशा लोकांना काय सल्ला द्याल अभ्यासाच्या बाबतीत आणि एकूणच त्यांना निर्णय घ्यायचा असेल तर? बरोबर. मगाचा आपला एक प्रश्न सर अर्धवट राहिला तो म्हणजे डिप्रेशनचा नाही का. बरोबर. तर त्याच्याबद्दल मी अगोदर बोलेन की डिप्रेशनबद्दल बघायला गेलं तर ही डिप्रेशन नेमकी भयानक परिस्थिती काय आहे किंवा काय असतं ही डिप्रेशन मला हे केव्हा जाणवलं तर मला हे तेव्हा जाणवलं जेव्हा आमचा डिपार्टमेंटलचा निकाल लागला आणि ज्यामध्ये मला अपयश आलं होतं आणि ज्या मित्रांसोबत मी अभ्यास करत होतो ज्यांना हे करू नका ते करू नका अशी मेंटॉरची भूमिका निभवून मी त्यांना सांगितलं होतं
ते मित्र माझे ट्रेनिंगला गेले होते आणि ते वर्दीमध्ये फोटो काढत होते. आपण 3 इडियटचा पिक्चर बघतो नाही का, की बाबा मित्र नापास झाला तर आपल्याला दुःख होतं, परंतु मित्र जर पहिला आला तर त्रास होतो. तसाच काहीतरी माझ्यासाठी तो प्रसंग होता. मला त्यांच्या यशाबद्दल म्हणजे यशाबद्दल वाईट वाटत नव्हतं, कारण ते माझेच मित्र होते, त्यामुळे ते यशापर्यंत गाठले होते हे निश्चितच चांगलं होतं. परंतु मला माझ्या स्वतःबद्दल किंवा मला माझ्या भविष्याबद्दल भीती वाटत होती, की बाबा आता माझं काय होणार नाही का, की एवढे आपण फॅमिलीला लांब ठेवलं, एवढा आपण सगळा त्याग करतो, एवढी धावपळ करून अभ्यास करतो ड्युटी करत करत, तर मग आपलं काय, कारण 2020चा निकाल लागत नव्हता. त्यामुळे तो जो एक फेज होता 4 जुलैपर्यंतचा आणि डिपार्टमेंटलचा निकाल 2 डिसेंबरला लागलेला, तो 4-5 महिन्याचा काळ मी खऱ्या अर्थाने डिप्रेशन काय असतं हे अनुभवलं. कारण माझे मित्र जेव्हा ते वर्दीवरती फोटो वगैरे टाकायचे तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये सर अश्रू यायचे. पुस्तकाची पानं उघडायचं तेव्हा मला असं माझ्यासमोर असं माझं भविष्य दिसायचं की बाबा जर आपण अपयशी झालो तर काय, कारण एक तर डिपार्टमेंटची एक्झाम कॅन्सल होणार असं देखील चर्चा बरीचशी चालू होती आणि वय वाढत होतं. मग परत पुन्हा एकदा नव्या उमेदीनं उभा राहणं मुश्किल राहतं नाही का. तर तो एक काळ डिप्रेशनचा मी अनुभवला, परंतु त्यामध्ये मी फक्त स्वतःला एकच सांगत गेलो की बाबा हा काळ जास्त दिवसासाठी राहणार नाही, बरोबर. अपयश आले तर यश आज न उद्या येणार, त्यामुळे त्या अपयशावरती देखील खंबीरपणे उभा राहून यशाचा प्रवास मी पुढचा करत राहिलो. मग इंटरव्ह्यू असेल किंवा ग्राउंड असेल तर ते काळ मी टप्पा व्यवस्थित पूर्ण केला आणि मग यशाला खेचून आणलं. आणि तुम्ही शेवटचा प्रश्न विचारलात की बाबा पोलीस बांधवांना काय सल्ला द्याल, तर पोलीस बांधवांनाच नाही तर मी बाकीच्यांना देखील एवढंच सांगेन की बाबा तुम्ही मगाशीच मी सुरुवातीला सांगितलं की बाबा कुठल्याही एक्झामला कम्पेअर करू नका. आणि आता बरेचसे आपण आपले पोलीस बांधव बघतो की बाबा मी पोलीस शिपाई झालो, आता माझं इन्कम चालू झालं, किंवा मी आता इकॉनॉमिकदृष्ट्या स्टेबल झालो, तर मी आता म्हणजे बरंचसं काही जिंकलं, बरोबर. तर माणसांनी कधीही तृप्त असलं नाही पाहिजे किंवा संतुष्ट असलं नाही पाहिजे. हे फक्त देहाच्याबद्दल, आयुष्यामध्ये माणसांनी समाधानीच असलं पाहिजे, पण देहाच्याबद्दल कधीच समाधानी असलेलं नाही पाहिजे, बरोबर. तर आपण नेहमी आपल्या मोठी मोठी स्वप्न बघितली पाहिजे, मोठी ध्येय ठेवली पाहिजेत आणि त्या ध्येयाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही पोलीस खात्यामध्ये या किंवा अन्य कुठल्याही खात्यामध्ये जरी गेलात तरी त्याच्या पुढे कसं आपल्याला जाता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. आणि जर डिपार्टमेंटलच्या एक्झामबद्दल विचाराल तर मला एवढंच सांगायचं की आपण बघतो की पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर 4 वर्षानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन असेल तर डिपार्टमेंटल एक्झाम देऊ शकता आणि विदाऊट ग्रॅज्युएशन 5 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर देऊ शकता. तर तेवढ्या सर्व्हिसची का वाट बघायची नाही का. तर तुम्ही पोलीस खात्यात आलात, तुम्ही एक इकॉनॉमिकदृष्ट्या स्टेबल झालात, तुमचं स्वप्न असेल, घरच्यांचं स्वप्न असेल, तुम्ही पूर्ण केलं, तर तुम्ही पुढच्या ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे असं मला वाटतं. तर ड्युटी करत बाकीच्या गोष्टी करत तुम्ही ते करू शकता. कारण आपण बघतो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांना बरंचसं इकॉनॉमिकली प्रेशर असतं, वय वाढत असतं, जॉब नसतो, तर तो तुमच्याकडे तसा कुठलाही ड्रॉबॅक नसतोय. तुमच्याकडे ड्युटी असते, तुमचा इन्कम सोर्स चालू असतो, तुम्ही पाहिजे तेव्हा जाऊन पुस्तक बाजारातून घेऊन येऊ शकताय. तर तो एक आपला स्ट्रॉंग पॉईंट असतो की बाबा आपल्याकडे जॉब आहे आणि मी स्टेबल आहे, तर त्याचा आपण चांगला फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे. यश नक्की तुम्हाला भेटेल. नक्की सर. मित्रांनो, आपण बराच वेळ झालं सरांना ऐकतोय. तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं सरांनी दिली असतील. सरांचं नाव आहे ज्ञानेश्वर, वडिलांचं नाव आहे शिवाजीराव. ही 2 नावं अशी आहेत की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकीय इतिहासाला प्रभावित करून टाकणारी नावं आहेत. एकाने आध्यात्मिक क्रांती घडवली आणि एकांनी राजकीय क्रांती घडवली, ते छत्रपती शिवाजी महाराज असतील. ह्या प्रेरणा घरातूनच आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या, मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असतो, कोणत्याही वर्णाचा असो, ही 2 नावं प्रेरणा देत राहतात आणि तशाच प्रेरणा तुम्हाला मिळाव्यात यासाठी इन्फिनिटी प्रयत्न करत असतं. सरांनी आपल्याला जो वेळ दिला त्याबद्दल मी सरांचं धन्यवाद देतो आणि त्यांच्या आयुष्याला त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.